आणि एकनाथ शिंदे यांच्यात सकारात्मक बैठक झाली। महापालिका निवडणुका महायुती एकत्र लढणार। मुंबईसह महत्त्वाच्या पालिकेत युती। चव्हाणांच्या या बैठकीत निवडणुकीसंदर्भात महत्त्वाचा निर्णय झाल्याची माहिती आहे। तर प्रमुख पालिकांमध्ये युती करण्याचा वरिष्ठांचा आदेश आहे, अशी माहिती चव्हाणांनी दिली आहे। स्थानिक पातळीवर जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवण्यासाठी ही चर्चा झाली। दोन्ही पक्षांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची कमिटी स्थापन करणार असल्याची माहिती मिळते आहे। कमिट्या तयार करून त्या संदर्भामध्ये ज्या चाचपणी करायला हवी किंवा कशा पद्धतीने पुढे जावं, सकारात्मक कसं पुढे जावं, या सगळ्या गोष्टीचा विचार हा करण्याच्या दृष्टिकोनातून आता सुरुवात करायला ठरवलं आहे। परंतु मुंबई असेल किंवा ठाणा असेल अशा ज्या प्रमुख महानगरपालिका आहेत त्या महानगरपालिकेमध्ये वरिष्ठ लेवलवरती 100% युती करण्याच्या संदर्भातला निर्णय हा वरिष्ठांनी सर्वांनी मिळून घेतलेला आहे। तर आम्ही महायुती म्हणूनच लढणार असं शिंदेंनी स्पष्ट केलंय। विकासाच्या अजेंड्यावर आम्ही निवडणुका लढणार असल्याचं ते म्हणाले। कोणालाही बाजूला ठेवण्याचा प्रश्नच नाही, राष्ट्रवादीच्या प्रश्नावर शिंदेंनी उत्तर दिलं। महापालिका निवडणुका महायुती जिंकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। तर जिथे अडचणी येतील तिथे वरिष्ठ मार्ग काढतील, हेही त्यांनी स्पष्ट केलं। विरोधकांना पराभव दिसू लागलाय अशी टीका केली आहे। महापौर महायुतीचाच असेल असा दावा त्यांनी केला आहे। 3 दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्रजी, त्याचबरोबर रवींद्र चव्हाण, बावनकुळे, मी स्वतः आमची एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये देखील येणाऱ्या ज्या निवडणुका महापालिकेच्या आहेत त्या महायुतीने लढण्याचा निर्णय झाला। नाही, असं कोणालाही बाजूला ठेवण्याचा विषय नाही, आम्ही महायुती म्हणूनच लढणार आहोत। त्यामुळे ही आता चर्चा सुरू झालेली आहे स्थानिक पातळीवर देखील आणि आमच्या वरिष्ठ पातळीवर देखील। त्यामुळे महायुतीच निवडणूक मजबूतीने लढेल। तर महायुतीच्या या त्रिकोणात नवाब मलिकांचा अडथळा ठरतोय असं बोललं जात आहे। युतीबाबत भाजप आणि शिवसेनेच्या बैठकांचं सत्र सुरू आहे। बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा सहभाग मात्र दिसत नाहीये। मुंबईत राष्ट्रवादीचं नेतृत्व मलिकांकडे सोपवण्याला भाजपनं विरोध केला। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या त्रिकोणात नवाब मलिक अडथळा ठरतायत। युतीबाबत भाजप आणि शिवसेना यांच्यात बैठकांचं सत्र सुरू असताना अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा कुठेही सहभाग दिसत नाहीये। अजित पवारांच्या राष्ट्रवादीत मुंबईचं नेतृत्व हे मलिकांकडे सोपवलंय, ज्याला भाजपनं कडाडून विरोध केलाय। मुंबईचं राष्ट्रवादीचं नेतृत्व नवाब मलिक यांच्याऐवजी इतर कुणाकडेही दिल्यास भाजपच्या नेत्यांचा कुठलाही आक्षेप नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आणि लवकरच महायुतीतील तिसरा महत्त्वाचा पक्ष राष्ट्रवादीला सोबत घेण्याबाबत महायुतीत हालचाली सुरू आहे।